तात्या, आवडलं? हे कपडे मी खास तुमच्यासाठी आणलेत. आवडले ना? शेवटी ऐकलं नाहीच माझं. स्वतःच खरं केलं. इतकं सांगून बी एवढी उधळपट्टी केली, एवढी कापड, आणि माझ्यासाठी कशाला गमाय? अरे वा, उधळपट्टी म्हणताय तुम्ही? तात्या, असं काऊन म्हणी राहिलं तू? अच्छा, मी हे सगळं जे केलंय ती उधळपट्टी आहे होय? मग दरवर्षी तुम्ही माझ्यासाठी 2-3 वेळा 2-3 कापडं शिवायचात, त्यानंतर नवीन दप्तर आणायचात, वह्या पुस्तकं आणायचात. त्याचं काय हो? ती बी उधळपट्टीच होती का? नाही ना? मग तात्या, स्वतःसाठी नवीन कापड नाही घेतलं कधी. तीच जुनी कापड ठिगळ लावून वापरायचं. अव ते त्या सगळ्याचीच परतफेड करी राहिली असं समजा ना. आता हे काय? अग लेकरा, माया पायाला कशाला हात लावते? तात्या, अनेक वर्ष अनवाणी याच पायांनी तुम्ही दुसऱ्यांच्या शेतामध्ये सालगार म्हणून काम केलं. ऊन, वारा, पाऊस कसली बी पर्वा नाही केली तुम्ही. हातात नांगर धरलात आणि पिकाची कापणी केली. काऊन? सांगा ना काऊन? तर मी माझ्या पायांवर खंबीरपणे उभं राहावं म्हणूनच ना. त्या अनेकदा या पायांना काटे टोचल्या, जखमा झाल्या, तरी मी स्वतःची कधीच पर्वा नाही केली तुम्ही. मग आता या पायांना पुन्हा तसे त्रास होऊ नये, तसे काटे टोचू नये, याची जबाबदारी मी घेणार आहे. हे महाकर्तव्य आहे. तात्या, आता हे काय आणखी? हे घड्याळ त्या माणसासाठी ज्या माणसाने वेळ काळ कधीच काहीच पाहिलं नाही आणि नेहमी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले, सतत विचार केला. आई गेल्यानंतर तुम्हीच माझी आई झालात आणि तुम्हीच माझे बाबा. आईने जितकी काळजी घेतली नसती ना, त्याच्यापेक्षा जास्त काळजी तुम्ही माझी घेतली. किती लाड केले तुम्ही माय. अजूनही आठवते ना मला, माझ्या लग्न ठरलं होतं आणि लग्न लागत होत, तेव्हा एका कोपऱ्यामध्ये बसून एखाद्या लहान लेकरासारखे रडत होता तुम्ही. मी पाहिले ना, मी ते क्षण परत नाही आणू शकत. म्हणतात त्या, आज मी तुम्हाला एक वचन देते. काय गमाय? काय बी झालं तरी इथून पुढे तुम्हाला कधीच कसलाच त्रास होऊ देणार नाहीये मी. इथून पुढे तुमची सगळी जबाबदारी मी घेईन. तुम्हाला परत कधीच नाही त्रास होऊ देणार. वचन तुम्हाला.
धन्य झालं गो लेकरा, इलूच माझं लेकरू आज या बापाची आई झाली. धन्य झालो मी, धन्य झालो. गैरी मोठी हो लेकरा, गैरी मोठी हो. या बापाचा आशीर्वाद आहे तुला. हो म्हणे, बरं झालं तू आधीच भेटला मले. हो, बायसाठी साड्या आणल्या तू नवीन. हो, बरं झालं तू पण अडीच भेटली. हे घे, तुझ्यासाठीच आणलंय. म्हणे हे काय, हात रुमाल? हो, काय की वल्लरीने तिच्या वडिलांसाठी कपडे घेतले म्हणून तुझ्या डोळ्यात पाणी आलं असेल ना, म्हणून तुझ्यासाठी 2 रुमाल आणले. ठेव, तुला गरज पडेल. अजित, तू सकाळी जो फोन केला होता त्याने सगळं रूप बदललंय. आईचा विश्वास बसलाय की तात्यांच्या शरीरात नानाच आहेत. सारखं नाना 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 हेच चाललंय. आणि आज तिने डिक्लेअर करून टाकलं की ती तात्यांना नानाच म्हणणार. तात्या गोंधळून गेले आईचे नवरूप बघून. ही काय पिच्चा सोडत नाही तात्यांचा. आत्ता पण स्वतःच्या हाताने स्वयंपाक करते नानांसाठी, म्हणजे तात्यांसाठी. अरे वा मनोज, म्हणजे वल्लरीने मारलेली गोळी बरोबर लागली तर. 100% बरोबर लागलीये. आज तर हट्टच धरून बसली होती तात्यांसाठी शॉपिंग करूया म्हणून. काय सांगतोस, म्हणजे आपण होऊन तयार झाला इंदू काकू कपडे घ्यायला? त्याचं काय झालं माहितीये, वल्लरीने तात्यांचे कपडे पाहिले. काही की खूप जुने झाले होते, रफू केलेले होते, विरले होते. म्हणून मी आणि तिने ठरवलं की तात्यांसाठी नवीन कपडे घेऊया. पण तात्या तयारच होईनात. आम्ही खूप समजावलं त्यांना, पण हे जेव्हा आईला कळलं तेव्हा ती जवळजवळ तात्यांवर रागावली की काहीही झालं तरी तुम्ही तुमच्यासाठी नवीन कपडे खरेदी कराच. हवं तर मी माझे स्वतः जवळचे पैसे तुम्हाला देते, पण तुम्ही खरेदी करायचीच. एक्झॅक्टली. तात्या कन्व्हिन्स झाले हे महत्वाचं आहे नाही का? आणि तसंही म्हणतात ना, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. स्वामी, हा जो काही वल्लरीने आणि मनोज भाऊजींनी प्लॅन केलाय ना, तो सक्सेसफुल होऊ दे. म्हणजे कसं, तात्यांना तुमच्या घरी राहायला संकोच वाटायला नको, हे गरजेचं आहे. बाकी काही का असे ना. बाकी काही असू दे मनोज, तात्यांच्या शरीरातून नाना त्यांच्याकडे पाहत आहेत. ही जी काही आपली थाप होती ती पचली आणि तू आणि वल्लरीने केलेला प्लॅन सक्सेसफुल झाला, हे आताच मला आनंद आहे. हो, पण मला तुम्ही ऍक्टिंगचे मार्क द्यायला हवेत यार. काय कमाल बेअरिंग पकडलं होतं मी. हा इंदू माय, तुझी काळजी वाटते ग मला माय. अजित, तुला मार्क नाही, छान गिफ्ट देणार आहे मी. दे. लगेच नाही, नंतर दे. फक्त मिठूला विसरू नकोस हा. नाही, या सगळ्याची तयारी मिठूनी करून घेतलीये तुझ्याकडून. ती डायरेक्टर आहे तुझी. हो. नाही तर तू हात वर केले होतेस केव्हाच. मी काय म्हणते, परत एकदा करून दाखव ना. बोलून दाखव ना, इंदू काकींशी जसं बोलत होतास तसं. अजित प्लीज यार, एकदा बोलून दाखव प्लीज. आणि अजित, ते जे दुसरं सिम कार्ड आहे ना, ज्यावरून तू आईला फोन करतोयस, ते नीट ठेवलंयस ना सांभाळून? काय की कोणाच्या हातात नको सापडायला. मनोज, टेन्शन घेऊ नकोस, ते मी एकदम बरोबर जागी ठेवलेलं आहे. ग्रेट. करून दाखव ना परफॉर्मन्स प्लीज. थांब थांब, मी ऍक्शन म्हणते. हा हा. ऍक्शन. इंदू माय, तुला नरकातल्या उकळत्या तेलात भजी सारखं तळताना तुला आम्हा दोघांना पाहावं लागेल माय. आम्ही स्वर्गाच्या गच्चीत आणि तू नरकातल्या उकळत्या तेलात बोंबा मारत बसशील.
सुपर्ब सुपर्ब. बाय म्हणजे लोक इंदुताईंका फसवतात, खोटा बोलतात त्यांच्याशी. ह्या तर इंदुताईंका सांगू गोया. त्या वल्लरी तर तसलाच असा, पण माझं जावई बापू प्रेरणा आणि मनोज पण त्यांका सामील असोत. रवळनाता इंदुताईंका तर पायाखालची जमीन सरकल्यासारख्या होताला. मी वाढते नाना. जेवा नाना जेवा. हो नाना आज तुम्हाला आवडतो ना तो सगळा स्वयंपाक केलाय बरं मी माझ्या हाताने. वा वा. आणि हे पाय काय आहे आठवलं का, शेंगदाण्याची चटणी लसूण घातलेली खलबत्त्यात कुटून मी माझ्या हाताने केली, तुम्हाला आवडते म्हणून. हे घ्या घ्या नाना खा. सासूबाई ऐका ना, मी काय म्हणते, तुम्ही पण जेवायला बसा. नाही, खूप उशीर झालाय आता. तुम्ही वेळेत जेवून घ्या. मी आहे ना, मी वाढते. माय व काही बी काय बोलते वल्लरी तू. मीच वाढणार माझ्या नानांले. आणि काय उशीर बिशीर होत नाही. एक दिवस उशिरा जेवली तर काय मरते का मी. एक काम कर ना, तू बस आधी जेवायला, मी तुले वाढते. माया नानांले मीच वाढणार आहे, कारण नानांले काय आवडतं काय नाही हे मायापेक्षा जास्त कोणाला माहिती असेल का हो नाना. बरोबर आहे. हा तात्यांना नानांना तूच वाढ. हा तू बस बरं जेवायला. काय करताय, गप्प बसा ना जरा. सासूबाई ऐका माझं. वल्लरी तू ऐक मा नानांले मलाच वाढू देव बाय. घरी इच्छा होती ना माझ्या आजच्या जेवायची. शेवटची इच्छा मी ती पूर्ण करू शकली. या मनाची आजी काही खाऊट होती. जाऊ दे तिला मला माहेर तिने. माझ्या नानांना माझ्या आजचं खायची इच्छा पुरीच राहिली. वाढू दे मला खाऊ दे तर त्यांले. जेवा नाना जेवा. एक सेकंड थांबा. सासूबाई तुम्ही घाई करू नका. वर बघा, सावकाश. पाणी घ्या, सावकाश. नाना मायने आठवण काढली वाटतं. माझ्या आजचं जेवताय ना तुम्ही. जेवा नाना जेवा जेवा. अहो वेणबाई, असं काय करी राहिले तुम्ही. कसं खरं तर तुम्ही जेवायला बसायला पाहिजे. माय अहो, मला काय हवं नको बघायला. वल्लरी आहे ना, वाढल मला. नाही नाही नाही, तुम्ही जेवायला बसा. तात्या तुम्ही पाहुणा तुम्ही तरी सांगा इंदू. आई काय माहिती. नाही तू गप्प बस म्हण्या. तू काहीच बोलू नको. नाना अहो असं काय करताय. हा मी तुमच्या पहिले कधीतरी जेवली का बरं. हा आणि मायले जर कळलं ना मी तुमच्या शेजारी जेवायला बसली तुम्हाला वाढलं नाही तर मारीन ना ती मले. अहो तुम्ही जेवा बरं. तुम्हाला डांगराची भाजी आवडते ना. हे पहा मी डांगराची भाजी केली. सासूबाई मी वाढते. नाही मी वाढते ना वल्लरी. घ्या घ्या घ्या. वाह, आज कितीतरी दिवसांनी आईने मनापासून स्वयंपाक केलाय माहितीये. खरं तर मी आईच्या हातची चवच विसरलो होतो. पण काय, तिचे नाना जेवणार म्हटल्यावर तिच्यातली सुगरण जागी झाली बहुतेक. काय हो तुम्ही उगाच आपल्या सासूबाईंना बोलताय. किती मनापासून ते तात्यांना वाढत होत त्या. नाना समजून सगळं करत होती. अर्थात जे काय सुरू आहे ते चांगलंच आहे म्हणा, नाहीतर बिचारे तात्या आतापर्यंत गिल्ट मध्येच राहिले असते. अहो एक बोलू का. काय झालं. म्हणजे बघा, तात्यांना इथे आणायचा आपला जो प्लॅन आहे तो सक्सेसफुल झालाय ना आता. मग आता आपण हे सगळं थांबूयात ना. हे म्हणजे आता आपण अजून किती सासूबाईंची चेष्टा मस्करी करायची आहे. पुरे झालं आता. अति नको करायला. हा त्यामुळे आता तुम्ही सुद्धा अजित भाऊजींना सारखं सारखं फोन करून सासूबाईंना त्रास द्यायला सांगणं बंद करा प्लीज. तू बरी आहेस ना वल्लू. आईने तुला आतापर्यंत जो त्रास दिलाय, जे छल आहे, नाही नाही ती संकट उभी केली, त्यासमोर हे काहीच नाहीये. म्हणून काही दिवस मला आणि अजितला मजा घेऊ दे. आणि तू मला सांग, आपण हे जे करतोय त्याने कोणाला इजा तर करत नाही आहोत ना. आणि दुसरा विचार असा कर ना, आई तात्यांसोबत चांगलं वागते, त्यांची काळजी घेते, त्यांची सेवा करते, त्यांना चांगलं खाऊ पिऊ घालते. याने तात्यांनाच इथं राहायला कम्फर्टेबल वाटेल.
नाहीतर तात्या माहिती आहेत ना तुला, इथे यायला सुद्धा नको म्हणत होते. आपण दोघांनी हातापाया पडले तेव्हा कुठे 2 दिवसांसाठी येतो असं म्हणून रेडी झाले. हे बघा, हे सगळं मान्य आहे मला, पण तरी सुद्धा मला नाही पटत आहे सासूबाईंना आणखी त्रास द्यायचा. आणि मला हेही मान्य आहे की मीच तुम्हाला सासूबाईंशी खोटं बोलायला सांगितलं होतं. पण आता बास, तात्या इथे आल्यात, आपण हा खेळ थांबवूयात. सासूबाईंना आणखीन त्रास दिलेलं मला नाही आवडणार, आणि तात्यांना जर का समजलं ना तर त्यांनाही नाही आवडणार आहे. तात्यांना कशाला सांगायचंय? जे जसं चाललंय तसं चालू द्यायचंय ना. हो, तात्यांना नाहीच सांगायचं आता काही, पण आता पुरे झाले चेष्टा मस्करी. आणि खरं सांगू का, सासूबाई तात्यांशी चांगलं वागतात, त्यांचा आदरातिथ्य करतात, त्यांना छान खाऊ पिऊ घालतात, यातच समाधान आहे. तात्या इथे 2-4 दिवस राहतील, छान आनंदाने राहतील. त्यांच्या वेणबाई त्यांच्याशी छान वागतात, याचा अर्थ त्यांची मुलगी ते सुखात आहे या भ्रमात राहतील. आणि तसंच असू देत. आता इथून पुढे आपण सासूबाईंना आणखी त्रास नको द्यायला. चाललंय तसं सगळं चालू देत, नाहीतर मग त्यांच्यात आणि आपल्यात काहीच फरक उरणार नाहीये. अजित भाऊजींना आता फोन करून सांगून टाका की सासूबाईंना इथून पुढे त्रास नाही द्यायचा. 1 मिनिट, काय झालं? हसताय का? 1 मिनिट, तुम्ही अजून काही वेगळा प्लॅन नाही ना केलाय दोघांनी मिळून? सासूबाईंना आणखी त्रास द्यायचा आणि आत्ताच सांगितलंय आणि तुम्ही नव्याने प्लॅन करताय. तसं काही करणार असाल ना तर पहिलेच सांगा. वल्लू, आम्हाला काहीही प्लॅन करायची गरज नाहीये. म्हणजे आम्ही प्लॅन केला काय किंवा नाही केला काय, आईची गाडी सुसाट सुटलीये, ती आता कोणाचंच ऐकणार नाहीये. कारण काय की ती आता तात्यांची सेवा करून करून त्यांना जेरी सांगते की नाही बघ असतो. म्हणजे नाना झोपले नाना? वेणबाई, सावकाश सावकाश उठा नाना, सावकाश. झोपा ना तुम्ही, का बरं उठे राहिले? काय झालं? काय नाही नाना. नाना, तुम्हाला आठवतं का लहानपणी तुम्ही शेतावरून दमून यायचे, आले आले की मायले सांगायचे मला गरम गरम वाकर वाढ, आणि मला काय सांगायचे आठवतं का? नाही ना? मला सांगायचे, इंदू आता जेवण झालं की पाय चेपून दे बरं माझे. मी सांगायचं तुम्हाला? हो नाना, तुम्ही तर सगळेच विसरी गेले बाबा. बरं जाऊ द्या, काही हरकत नाही. पण आज आहे ना मी तुमचे मस्त पाय चेपून देणार आहे. हा. वेणबाई, काय करी राहिले तुम्ही? काय करते म्हणजे? पाय चेपते. तुम्ही काहीच बोलायचं नाही, मला चेपू द्या. नको नको, खरंच नको वेणबाई. त्यांच्या शरीरातून मी पाहणार आहे तुले. हो. मी तुला पाहू शकेन, ऐकू शकेन, पण तुझ्या संगी बोलू शकणार नाही. नाना, मला तुमचे पाय चेपायचे, तुम्ही एक शब्द बी बोलायचे नाही. तुम्हाला तुमची वल्लरीची शपथ आहे. हो पण वेणबाई, काय? काही नाही, काहीच बोलू नका आता. मी मस्त तुमचे पाय चेपून देते. हो. तुम्ही बसा आरामात. द्या इकडे. हा वेणबाई, नको ना. दाबू द्या नाना. असं काय करताय? पाय दाबू द्या तुमचे, मले सेवा करू द्या तुमची. नाना, तुम्हाला आठवतं का मी लहान असताना आपल्या गावाकडे किती मज्जा करायचो आपण? माहेरची गहिरी आठवण येते मले. नाना, माय बरी आहे ना? हो. तिला आठवण येते ना माई? मला बी गहिरी आठवण येते तिची. नाना, तुमची खाय पायची काही आबाळ नाही होत ना तडी? व्यवस्थित आहे ना खायला प्यायले? बरं झालं माय. खाऊ नाना. तुम्ही मला सांगत होते माझे सासू सासरे बी तडीच आहे म्हणे नरकात. बरं झालं, नरकातच जायला पाहिजे होते ते. ती माझी सासू तर कैरी बेकार बाई, अवदसा. मी गेले लग्न करून सासरे
नोटंकीतले काम सांगायची नाना ती मले. मला श्वास घ्यायला मी फुरसत द्यायची नाही. सारखे काम काम. बेकार बाई होती नुसती. ही आता जीव बसली असं. काय फाजीलपणा करतात ना हे पोरा, कळू दे त्यांका.